नमस्कार, मी रोहिणी. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये परत तुमचं एकदा स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे, कारण की आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. तर चला तुम्हीही माझ्यासोबत पहा की आम्ही तो कसा सेलिब्रेट करतो. तसेच आज फ्रेंडशिप डे सुद्धा आहे. तर माझ्याकडून माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना हॅपी फ्रेंडशिप डे. आज आमच्याकडे इडलीचा बेत आहे. मऊ गरमागरम इडल्या आणि त्यासोबत सांबर तयार केले आहे. चला तर मग आता बनवूयात चविष्ट सांबर. मी माझ्या पद्धतीने सांबर कसं बनवते, कोणते मसाले वापरते आणि कोणत्या भाज्या त्यामध्ये टाकते, याची परफेक्ट चव कशी आणते, हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सांबरची फोडणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं तेल टाकले. तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घातले. जिऱ्याचा छान सुगंध दरवळू लागला आहे आणि सांबरची चवची सुरुवात इथूनच सुरू झाली आहे. जिरे तडतडल्यावर त्यामध्ये ताजा कढीपत्ता घातला. त्यानंतर लसूण आल्याची पेस्ट टाकून ती मंद आचेवर छान परतली. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो छान सोनेरी लालसर होईपर्यंत परतून घेतला. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि बटाटा घालून ते मऊ होईपर्यंत शिजवून घेतले. नंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, सांबर मसाला आणि माझा खास घरगुती गरम मसाला घातला. यानंतर सर्व मसाले मंद आचेवर छान परतून घेतले. सर्व मसाले छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिंचेचे पाणी घातले. चिंचेमुळे सांबरला छान आंबटसर चव येते. यानंतर यामध्ये शिजवलेल्या डाळी घालून घ्यायच्या. यासाठी मी तूर डाळ, मूग डाळ आणि थोडीशी मसूर डाळ या तिन्ही डाळींचा वापर केला आहे. या तिन्ही डाळींच्या मिश्रणामुळे सांबर माझ्या सांबरचा रंग किती सुंदर आलेला आहे. चविष्ट बनते. चवही अप्रतिम झालेली होती. घरच्यांनी सांबरचं खूप कौतुक केलं. तुम्हीही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की माझं सांबर कसं झालंय ते. दगडी मिक्सर ग्राइंडरमध्ये इडलीचे पीठ वाटल्यामुळे पीठ छान फुलून आले होते. इडली पात्राला हलकासा तेलाचा हात लावून प्रत्येक साच्यात पीठ घालून घेतले आणि छान इडल्या वाफवून घेतल्या. काही मिनिटातच मऊ, लुसलुशीत आणि स्पंजी इडल्या तयार झाल्या. इडल्या लावल्यानंतर मी उरलेल्या पिठाचा एक छान कुरकुरीत डोसाही करून घेतला. थोडंसं पीठ तव्यावर पसरवलं आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला. मऊ इडल्या आणि गरमागरम डोसा या दोन्हींचा नाश्ता मी माझा मुलगा हर्ष आणि त्याच्या बाबांना दिला. आमचा सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर मी दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागले. दुपारच्या जेवणासाठी मी लगेचच 2 भाकरी करून घेतल्या. मला आणि हर्षला इडल्या आणि डोसा चालते, पण हर्षच्या बाबांसाठी भाकरी टाकून घेतल्या. स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी संपूर्ण किचन ओटा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला. स्वयंपाक जितका महत्त्वाचा तितका स्वच्छताही महत्त्वाची असते. स्वच्छ आणि नीटनेटके किचन पाहिले की आपल्या मनाला खूप समाधान वाटते आणि आपल्याला दिवसभर घरामध्ये खूप फ्रेश वाटते. नंतर सायंकाळी मी वडिलांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी केक आणण्यासाठी मार्केटमध्ये आले होते. तर मी त्यांना एक छानसा केक आणि सुंदरसा बुकेसुद्धा घेऊन आली होती. माझ्या वडिलांचा मॉर्निंग वॉकच्या ग्रुपमधील मित्रांनी त्यांचा वाढदिवस अतिशय आनंदात साजरा केला. त्यावेळी मी तिथे उपस्थित नव्हते, मात्र त्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ माझ्याकडे आला आहे. तो तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तुम्हीही माझ्यासोबत वाढदिवसाचा आनंद घ्या. हॅपी बर्थडे टू यू. साखरेच्या जावायला बोलवा हो, भरवा हो, साखरेच्या जावायला
सायंकाळी माझे वडील माझ्याकडे आले होते. सर्वप्रथम मी त्यांचे औक्षण केले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझेही मन भरून आले आणि हा सुंदर क्षण माझ्यासाठी कायमचा आठवणीत राहील. नंतर आम्ही बर्थडे केक कट करून आमच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली. Happy birthday to you. Happy birthday to you, Papa. Happy birthday to you. यानंतर आम्ही सगळेजण बाबांचा वाढदिवस आणखीन खास करण्यासाठी बाहेर हॉटेलमध्ये जेवायला निघालो होतो. घराबाहेर एकत्र वेळ घालवण्यासाठी आणि आनंदाचे क्षण साजरे करण्याची मज्जाच काही वेगळी असते. तर आम्ही सगळेजण या हॉटेलमध्ये आलो होतो. आज फ्रेंडशिप डे असल्यामुळे हॉटेलमध्ये खूपच गर्दी होती. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ बाहेर वेटिंगमध्ये थांबावं लागलं. पण त्यावेळी केलेल्या गप्पा आणि एकत्र घालवलेली वेळ खूप छान होती. तेथे खेळण्यासाठी जागा होती तर मुलांनी थोडीशी तिथे मज्जा पण केली. थोडी वाट पाहिल्यानंतर आमचा नंबर आला आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो. आतमधील वातावरण खूप छान आणि उत्साही होते. त्यानंतर आम्ही सगळ्यांचे आवडीचे पदार्थ ऑर्डर केले. थोड्या वेळातच आम्ही ऑर्डर केलेले पदार्थ आमच्या टेबलवर आले आणि आम्ही सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर जेवण झाल्यावर पप्पा त्यांच्या घरी गेले आणि आम्ही आमच्या घरी आलो. बाय बाय करताना आरोही माझा खूप गोड पापा घेत होती. माझा आजचा ब्लॉग आणि छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. माझा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत धन्यवाद.